हॅलो हाय नमस्ते नमस्कार रामराम मंडळी, मजेत ना? मी करण आज पुन्हा एकदा आपल्या सफर कोकणातल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ घेऊन येत आहे थेट खैरानी रोडवरून, कारण की आज आहे खैरानीच्या राजाचा मुंबई उपनगरातील सगळ्यात मोठा आगमन सोहळा आज आपल्याला बघायला मिळणार आहे, तो म्हणजे खैरानीच्या राजाचा। सो आता वाजले दुपारचे 12:30 वाजून गेले। 12चं टायमिंग दिलं होतं, 12:30 झाले, तर आता आपण आलोय खैरानी रोडला आणि आज एकूण 4 बाप्पाचं आगमन सोहळा आहे। तर आपल्याला जायचं आहे सुद्धा परेड वर्कशॉपला सुद्धा जायचं आहे, गणसंकुलनला सुद्धा जायचं आहे, पण त्याआधी मी इथे आलोय खैरानी रोडला। आता मुंबईच्या उपनगरातील सगळ्यात मोठा गणपती बाप्पाचा आगमन सोहळा खैरानीच्या राजाचा होतो। सो चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आज बघूया किती गणपती बाप्पा आपल्याला बघायला मिळतात। लेट्स गो। समोर बघू शकता गणपती बाप्पाचा मंडप आहे आणि त्या मंडपातूनच गणपती बाप्पा बाहेर पडणार आहे। त्याच्यानंतर पूर्ण साकी नाक्यापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पा पुन्हा आपल्या मंडपामध्येच येऊन बसणार आहे। सो चला पुढच्या सुद्धा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया। लेट्स गो। कोण चेक वाईट टाकला वाईट नाही
आपण बघितला खैराणीचा राजाचा आगमन सोहळा जो की आज चालू आहे आणि आताच आगमन चालू झालंय. चालू टायमिंग दिला होता 12चा बट चालू होता 1-1:30 वाजला आणि आता वाजले 3 आणि संध्याकाळी 4:30चा टायमिंग आपल्याला दिला होता परळचा महाराजा. सो आता आपण जातोय परेलला गणसंकुलन वर्कशॉपमध्ये, कारण की तिथून जाणार आहेत आज मे बी 2 गणपती, एकूण 4 गणपती आज बाहेर पडणार आहेत. बघू आपल्याला किती भेटतात ते. आता चालू आपण परेल गणसंकुलन वर्कशॉपला परळचा महाराजा बघायला. सो हा खैराणीचा राजाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि सफर कोकणातल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, बाय.